जय भीम आणि नमो बुद्धाय सर्वांना. तर तुमची जयंतीची तयारी झाली का नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे, कुठल्या गावी पोहोचला आहे, तर नक्की त्या गावाचं पण नाव सांगा. नक्कीच मला खूप आवडेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे 2 दिवसावर भीमजयंती आलेली आहे. तर त्याची तयारी चालली आहे. मी सध्या मावशीच्या घरी आहे आणि मी आता लवकरच घरी जाणार आहे, कारण घरी जाऊन पण तयारी करायची आहे भीमजयंतीची. तुम्हाला तर माहितीच आहे की हा वर्षातला असा सण आहे, त्या दिवशी आपण पूर्ण म्हणजे वर्षभर वाट पाहतो या एका सणासाठी. कारण आपण त्या सणामध्ये खूप जास्त एन्जॉय करतो. खूप जास्त अभिमान आहे आपल्याला त्या दिवसाचा. तर असंच मी पण ठरवलं होतं, म्हणून फटाफट मावशीच्या घरी आंघोळ वगैरे करून आवरून वगैरे मी रेडी झाले घरी जाण्यासाठी. आणि पटापट चहा पाणी वगैरे केलं आणि थोडा भीमजयंती लवकरच येणार आहे तर गाणे पण लावले होते एका साईडला आणि चहा बनवत होते. पाहुणे आले होते कोणीतरी, त्यांच्यासाठी मी मस्त चहा बनवला आणि मस्त एन्जॉय करत होते गाणे मी. आणि चहा वगैरे बनवून झाल्यानंतर मग मावशीला म्हटलं आता मी घरी जाते. आणि तुम्ही यकीन नाही करणार, जेव्हा मी म्हणजे मावशीच्या घराच्या बाहेर पडली ना, तर बाहेर एवढी म्हणजे मी जेव्हा आले होते तेव्हा काहीच नव्हतं. आली होती मावशीकडे आणि दुसऱ्याच दिवशी भीमजयंतीला अजून 1-2 दिवस बाकी आहे आणि एवढी तयारी चाललेली आहे. रस्त्याने पूर्ण लाईटिंग लावलेली आहे आणि खूप छान तयारी. आणि पाथर्डी फाट्यावरचा नजारा तर बापरे, दरवर्षी काहीतरी नवीन असतं पाथर्डी फाट्यावरती. तर जसं मी कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि फटाफट निघली आणि तुम्हाला पुढे दाखवते मी. पाथर्डी फाट्याचा जो नजारा आहे ना, तो खरंच बघण्यासारखा आहे. तर मी पाथर्डी फाट्यावरनं तुम्हाला हा भीमजयंतीचा जो जल्लोष होणार आहे 2 दिवसात, त्याचा मी तुमच्यासोबत छोटासा नजारा शेअर करते. आणि तुम्ही कुठून म्हणजे बघत आहात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटू.